श्रोते हो, आकाशवाणीवर नुकतीच तुम्ही रव ही मालिका ऐकलीत आणि दूरदर्शनवर सध्या तुम्ही हद्दपार ही मालिका बघता आहात. तर या दोन्ही मालिकेमध्ये महत्त्वाची भूमिका करणारे आणि रंगभूमीवरचे आजचे आघाडीवरचे कलाकार मोहन जोशी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. तर मोहन जोशी, मला असं सांगा की सामान्य कलाकारापासून आज जे तुम्हाला नाव मिळालेलं आहे, हे नाव मिळेपर्यंतची वाटचाल, ही कलाकाराची वाटचाल एकंदर कशी होती? खरं तर मी सुरुवातीपासून महत्त्वपूर्ण भूमिकाच करत गेलो. बरं. आजही फारसं मला काही नाव मिळालंय हां. अशा समजुतीत मी नाही. नाव मिळवण्यासाठी म्हणून मी हे करतोय अशातलाही तो भाग नाही. बरं. माझी ही आवड आहे. हां. पहिल्यापासून तो माझा छंद होता. माझ्या आईवडिलांची तशी इच्छा होती. म्हणून मी नाटकातनं कामं करायला लागलो. जसं यश मिळत गेलं, जसं चांगले दिग्दर्शक मला लाभत गेले, चांगले कलाकार लाभत गेले, त्यांच्या जोरावर मी आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलेलो आहे. हां. अजूनही माझ्या अभिनयाबद्दल मी थोडासा साशंक आहे. बरं. म्हणजे कुठल्या अर्थानं? काही गोष्टी मी करू शकेन असं मला अजून आत्मविश्वास वाटत नाही. पण ती जर संधी मला मिळाली तर तशा प्रकारचा अभिनय करायला मला आवडेल. अशी उदाहरणं काही सांगता येणार नाहीत, पण मनात काहीतरी असेल खरं. आहेत. माझ्या व्यक्तिमत्वाला सोडून जर काही भूमिका मला करायला मिळाली, तशा मी 1-2-3 केल्या. कुठल्या कुठल्या? त्यामध्ये एक मोरूची मावशी हो. ती होती. नंतर गुड बाय डॉक्टरमधली भूमिका होती. नातीगोतीसारखं अत्यंत नाजूक नाटक, की माझ्यासारख्या थोड्याशा रफ टफ माणसानं ते करणं फार अवघड होतं. पण तरीसुद्धा ते मी यशस्वी करू शकलो. मग रफ टफ तुम्ही आहात असं रंगभूमीवरचे लोक म्हणतात का तुम्ही? नाही, मी आरशात बघून ठरवू शकतो. मोरूच्या मावशीला तर माझी शरीरयष्टी योग्य नव्हतीच. हां. पण तरीसुद्धा मी यशस्वीरित्या ते सादर केलं. त्याचं मला महाराष्ट्र राज्याचं मेडल आहे, गोल्ड मेडल आहे. हां. आणि त्याच्या बाबतीत मी समाधानी आहे. बरं. तर अशा काही भूमिका की माझं व्यक्तिमत्व सोडून मला करता आल्या. अजून तुम्हाला बरीच वाटचाल करायची असताना एका सुवर्ण पदकावर तुम्ही नाही, मला समाधानी? फारशी काही वाटचाल या क्षेत्रामध्ये करायची नाहीये. जोपर्यंत माझं समाधान होत नाही तोपर्यंत मी ही वाटचाल करेन. ज्या दिवशी माझं समाधान होईल त्या दिवशी मी क्षेत्र सोडलेले असेल. बरं. तुम्ही मगाशी सांगितलं की आई वडिलांची इच्छा होती म्हणून मी यात आलो. हो. मग तुम्हाला स्वतःला मुळात आवड होती की नाही? खरं सांगायचं तर मला नाटकांची अजूनही आवड नाही. मी बरं. नाटकं बघत नाही. हां. नाटकाचा अभ्यास मी करत नाही. बरं. भूमिकेचा विचार मी करत नाही. बरं. जे काय करतो ते फक्त तालमीत दिग्दर्शक जे सांगतो ते, हं. आणि त्यावेळेला करावंसं वाटणारी योग्य गोष्ट हां. ही करून मी आजपर्यंतच्या माझ्या भूमिका केलेल्या आहेत. मग आपण बाहेर असं म्हणतो की पाट्या टाकू नयेत. नाही, जर प्रेक्षक तसेच असतील हां. तर पाट्या तर टाकू माझ्या नयेत. मते कलावंत हा पाट्या नक्कीच टाकणार. बरं. कारण बेसिकली हे नाटक जे केलं जातं, अभिनय जो केला जातो तो प्रेक्षकांसाठी केला जातो. हां. काही ठिकाणी प्रेक्षकांची अपेक्षा काही वेगळीच असते. हां. आणि काय त्यावेळेला अपेक्षा? म्हणजे अशी असते की समजा आता अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर काही नटांकडनं, म्हणजे पर्टिक्युलरली आता उदाहरण द्यायचं झालं तर दिलीप प्रभावकरांसारखे एक श्रेष्ठ नट, हो. की त्यांच्याकडून एक विनोदाचीच भूमिका लोकांना अपेक्षित असते. पण ते जेव्हा गंभीर भूमिका तितक्याच तन्मयतेने करत असतात त्यावेळेला विचित्र जागी त्याला हो. लाफ्टर्स येतं, म्हणजे हशा येतो. ते पुलंचं सध्या नाटक करतायत ते. हां. तर अशा वेळेला मग त्या लोकांसमोर नाटक करणं जीवावर येतं खरं सांगायचं. हां. आणि केवळ एक कर्तव्य पार पाडायचं म्हणून की ज्याला आपण आपण पाट्या करतो. टाकणे म्हणतो हां. ते आम्ही करतो. हां. आणि कलाकाराचा थोडासा मूड हा असतोच कुठल्याही कलाकाराचा. तो मूड जर सांभाळला गेला व्यवस्थित, फारशा अपेक्षा नसतात कलाकारांच्या. तरी काय अपेक्षा असतात? प्रेक्षकांनी नाटक चांगल्या हेतूने बघावं हां. एवढी आमची अपेक्षा जरूर असते. हां. आणि तेवढी जर पार पाडली तर आम्ही आमच्या परीनं, हां. आम्ही 100% जास्तीत म्हणत नाही, जास्त पण चांगलं जास्तीत द्यायचं. जास्त अभिनय लोकांसमोर चांगला करून लोकांना जास्तीत जास्त खुश ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. मग आज जोशी तुम्ही ज्यावेळेला रंगभूमीवर येता त्यावेळेला तुमच्यासमोर असलेला प्रेक्षक हा तुमच्या मनाप्रमाणे किंवा सुजाण असा आहे असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच आहे. म्हणजे असा प्रेक्षक अगदी छोट्यातल्या छोट्या शहरामध्ये किंवा छोट्या गावामध्ये देखील असं भेटू शकतो, हां. की जो एखाद्या नाटकामध्ये तुम्हाला एखादी सजेशन, म्हणजे एखादी गोष्ट सुचवणे इतपत हुशार असू शकतो. असं उदाहरण तुमच्या बाबतीत घडलेलं एखादं? असं आठवत नाही मला, पण आहेत अशी हां. लोक आहेत हां. की जी काही चांगल्या गोष्टी तुम्हाला येऊन सांगत असतात. हां. किंवा आणि रसिक त्यांचा- असतात ते. रसिक असतातच. हां. आणि अत्यंत कीनली, म्हणजे अत्यंत बारीक नजरेने ते नाटक बघत असतात. हां. कारण बेसिकली नाटकाविषयी त्यांना अत्यंत आवड असते नाटक बघणं, आणि त्या कलाकाराविषयी त्यांना
आत्मीयता असते आणि म्हणून ते हे सांगण्याचं धैर्य करतात. पण काही लोक अशीही भेटतात की ज्यांना सांगण्याची पद्धत नाही, हा, माहित नाही. बरोबर. आणि ते काहीतरी सांगायला हा, विचित्र काहीतरी सांगायला जातात आणि मग ते पटत नाही. पटत नाही मनाला. बरं, आता एखाद्या नटानं केलेली भूमिका, आता तुम्ही गुड बाय डॉक्टरचं सांगितलं, तर मामाने आधी केलेली भूमिका, नाही तर आता हा ती आपण करत असताना तुमच्या मनात नेमके विचार काय असतात? मग तुम्ही मगाशी म्हणालात की भूमिकेचा मी विचार करत नाही. हो. तर आधी म्हणजे तुम्ही स्वतः नाटक बघित नाही तरी सुद्धा जर तोरणमालांचं तुम्ही पूर्वी बघितलं असेल, हं. गुड बाय डॉक्टर, तर स्वतः करत असताना त्यातलं नेमकं काय आता करावं? मी तुम्हाला सांगतो, मी आतापर्यंत मोरूची मावशी, हां. नाथ हा माझा, हां. गाढवाचं लग्न, हां. गुड बाय डॉक्टर, हां. रायगडाला जेव्हा जागे ते, ती फुलराणी, हां. त्यानंतर मी केलं थँक्यू मिस्टर ग्लाड. हो, ही सगळी नाटकं पूर्वी कुठल्या मोठ्या मोठ्या नाटांनी केलेली होती. होती. त्यातलं मी एकही नाटक बघितलेलं? आजपर्यंत बघितलेलं नाही. बर. तेव्हा संभाजी काशीनाथ घाणेकरांनी कसा केला हे मला माहित नाही. नाही. तेव्हा मी जो काय करीन तो माझ्या दृष्टीनं चांगला असेल, अंतिम लोकांनी असेल. तो ऍक्सेप्ट केला तर तो नक्कीच चांगला असेल. हां. इथपर्यंत मान्यतपर्यंत माझी बुद्धी हे माझी अपेक्षा आहे. बरं, आता तुम्ही एक गाढवाचं लग्नाचा उल्लेख केला, हो. तर एकदम वेगळ्या पद्धतीची भूमिका करताना तो अनुभव कसा होता? काय आहे, पुण्यामध्ये मी ज्या वस्तीमध्ये राहत होतो हां. त्या वस्तीमध्ये बरेचसे कुठल्या असे वस्तीत राहत होता? नळपेठेमध्ये राहत होतो मी. हां. आणि तिथे अशा प्रकारची लोक होती, या अशा अशा पद्धतीची भाषा बोलणारी, हां. आणि त्या भाषेचा एक परिणाम माझ्या डोक्यावर पहिल्यापासून होता. हां. तर त्या भाषेचा वापर कुठेतरी करावा असं माझी फार इच्छा सतत होती, डोक्यात होतं. की जे मला गाढवाच्या लग्नामध्ये करायला मिळालं. हां. आणि त्यात मी दादू इंदुरकरांचं नाटक बघितलेलं होतं भरतनाट्य मंदिर. म्हणजे इतक्या वेळात तुम्ही सांगितलं तर एक नाटक बघितलेलं तरी तुम्ही नाही, सांगितलं. अशी मी 5-7 नाटकं बघितलेली आहेत. हां. ती सुद्धा योगायोगाने बघितलेली आहेत. म्हणजे असं नाटक जाऊन बघायचं म्हणून मी आजपर्यंत कधी, बरं. म्हणजे मी थिएटरमध्ये राहत होतो रवींद्र नाट्य मंदिरमध्ये, पण मी आत कधी डोकावून बघितलेलं नाही. बर. म्हणजे मला आवड नाही बेसिकली नाटक बघण्याची. हां. मग गाढवाचं लग्न जो तुम्ही हा आवाज वापरलात वेगळ्या पद्धतीनं हो. किंवा ती भाषा, हं. तर ती कशी वापरलीत हे श्रोत्यांना सुद्धा सांगायला थोडंसं मोठ्या आवाजात आहे. चालेल ना? चालेल. दारिद्र्य मरण यातून मरण बरे बा, दरिद्रता खोटी, मरणात दुःख थोडे, दारिद्र्यात व्यथा असे मोठी. बर. या उक्तीप्रमाणे माझं आयुष्य चाललेलं वा. आहे. मी सावळा कुंभार दिवसभर माती तोडवतो आणि मडकी घडवतो, पण या तोंडातून देवाचं नावच निघत नाही. माझं तर मला लय कंटाळा आलाय बाबा. अरे ज्यानं घडवले तुझे हातपाय, ज्यानं घडवले तुझे हातपाय, त्याचं नावच तुला ठाव नाही. अरे मग ज्याला मला येऊन केलंच तरी काय. वा, अशा वा. अशा पद्धतीचं ते टोन होतं. आता तुम्ही इथं बसल्या बसल्या गाढवाच्या लग्नामधल्या भूमिकेत गेलात, मग तुम्ही बाकीचे जे लोक आपल्याला सांगतात की भूमिकेत शिरणं महत्वाचं असतं, असं तुम्हालाही वाटतं का भूमिकेत शिरणं महत्वाचं असतं असं? नाही हो, हे बोलण्याची गोष्ट आहे. भूमिकेत शिरणं वगैरे म्हणजे हे- नाव मिळवल्यानंतर सांगायच्या गोष्टी आहेत का या? नाही, काही लोक नाव नसताना पण सांगतात. पण हे भूमिकेत शिरणं वगैरे सगळं खोटं आहे हो. तसं काय, मग खरं काय आहे? खरं असं आहे की काय, आता मी जेव्हा एखाद्या प्रोफेसरची भूमिका करत असेल हां. तर प्रोफेसर कशा पद्धतीनं वागतो हे ऑब्झर्वेशन तुमचं महत्वाचं आहे. बरोबर. प्रोफेसर रस्त्याने शिट्टी मारताना तुम्हाला कधी दिसणार नाही. अगदी बरोबर. प्रोफेसर एखाद्या मुलीशी थिल्लरपणे बोलताना तुम्हाला दिसणार नाही. हो. तो अत्यंत डिसेंटली बसेल, डिसेंटली बोलेल. घरामध्ये मॅनर्स, दुसऱ्याच्या घरामध्ये गेला तर त्या पद्धतीने तुम्ही वागणं, दॅट्स ऑल. याच्या पलीकडे काही फारसं असू शकत नाही. हो. किंवा एखादा, आता मी ड्रायव्हरची भूमिका नाथ मध्ये केली होती. हो. स्वतः माझा आता ट्रॅफिक म्हणजे ट्रान्सपोर्टचा धंदा असल्यामुळे ड्रायव्हर कसे वागतात ते मला चांगलं माहित होतं. त्यामुळे त्याचा उपयोग मला तिथे झाला. हां. तर हे मला असं वाटतं की तुम्ही ऑब्झर्वेशन फार महत्वाचं आहे. हां. आता मी ग्लाडमधली भूमिका केली होती तर त्यावेळेला मला असं योगायोगाने रत्नागिरीचे SP साहेब सोनावणे साहेब म्हणून आहेत, बर. ते मला जेलमध्ये घेऊन गेले होते. बर. तर तिथे जाधव म्हणून सुप्रिटेंडंट होते रत्नागिरीच्या जेलमध्ये. हां. तर त्यांच्या घरी मी जेव्हा चहाला गेलो होतो तेव्हा ते आमच्याशी इतक्या छान बोलत होते आणि मध्येच एखादा कैदी समोर दिसला तर त्याला कशी ऑर्डर सोडत होते किंवा हां. कशी ओरडत होते हे सहज आपल्या बघण्यात, ते काय मला जेलर कसा असतो हे दाखवण्यासाठी काही घेऊन गेलेलं नव्हतं. तो जेल बघण्यासाठी म्हणून आमची एक उत्सुकता होती म्हणून घेऊन गेले होते. पण तेवढ्या याच्यात मी त्या माणसाला ऑब्झर्व केलं होतं की हा माणूस एका मिनिटात कसा वागू शकतो. मग तुम्ही एरवी समाजामध्ये किंवा आता आपण बसलो इथं सुद्धा वावरताना शोधक नजरेनंच बसले असता का? नाही, सहज काही सापडलं तरच. अदरवाईज मी फार काही असा चिकित्सक नाही. बर. सर्वसामान्य माणूस म्हणून जगायला मला फार आवडतं. बर. मग रंगभूमीवर एखादी तुमच्या मनात नसलेली खरं एखादी ऍक्शन ज्या वेळेला आता उत्स्फूर्तपणे- मोरूच्या मावशीच्या बाबतीत हां. बोलायचं झालं तर मोरूच्या मावशीच्या बाबतीत एक गोष्ट मी महत्वाची धरली ती जी आचार्यांच्या स्क्रिप्टमध्ये आहे हां. की तो एक स्त्री पार्टी उत्तम नट आहे. हो. तो बायल्या नाही, हो. तो पुरुष आहे
परंतु स्त्री पार्टी नट आहे. म्हणजे हा. बालगंधर्वांच्या बाबतीत असं सांगितलं जातं की ते एका हळदी कुंकवाला जाऊन आले पण लोकांना मला कळलं कळलं नाही. नाही. हो. तर याचा अर्थ ते बायल्या होते असं नव्हे. बायकांच्या त्यात बद्दलचं वाकबगार होते. ऑब्झर्वेशन, तसं कसं वागत असतात बायका, कशा बोलतात, कशा मुरकतात, कशा हेवे दावे करतात, अगदी किंवा बारीक-सारीक मत्सर गोष्टींचा कसा अभ्यास दाखवतात. होता. हा. तर हे करून दाखवणं हे फार महत्वाचं आहे. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मोरूची मावशी कॅरेक्टर करत असताना ती एक चांगल्या संस्थांची राणी म्हणून तिथे प्रेझेंट केली. हो. तर मी असं बघितलं होतं की ती राणी कुठेही बिभत्स होणार नाही, कुठेही ती विचित्र हावभाव करणार नाही. म्हणजे तिचं राहणं शाही असेल. नक्कीच हा. असायलाच पाहिजे. फक्त डायलॉग जे आहेत की जे त्या कॉमेडीच्या अंगाने किंवा फार्सिकल अंगाने त्यांनी लिहिले होते त्या पद्धतीनेच ते जायला पाहिजे. हा. आणि त्यात फारसे काही ॲडिशन्स करण्याची मला इच्छा झाली नाही, कारण ते नाटक इतकं भरलेलं आहे हा. अत्र्यांनी हा. की स्वतःची बुद्धी चालवून त्यामध्ये काही करावं असं काही नाही असं वाटलं मला. आता तुम्ही आणि त्याला हां. ॲडिशनचा उल्लेख केलात, तर आता जी जुनी विनोदी नाटकं पुन्हा नव्या ढंगात बसवायची जी पद्धत सुरू झाली, हो. लग्नाची बेडी सुद्धा असेल किंवा मोरूची मावशीचा जर तुम्ही उल्लेख केलात, तर अशा ह्याच्यात रंगभूमीवरची पात्र स्वतःच्या मनची वाक्याची घालायची हल्ली पद्धत सुरू झाली, ती कितपत योग्य आहे? मग म्हणजे तुम्ही म्हणलात की ॲडिशन काही ठिकाणी ती योग्य आहे, काही ठिकाणी ती अयोग्य आहे. हां. अशासाठी की अयोग्य कुठं आहे? अयोग्य अशा ठिकाणी की काही लोक म्हणजे काही नट हां. हे प्रेक्षकांचा मूड बघून वाहवत जाणारे आहेत. बरं. प्रेक्षक जर तुम्हाला साथ देत म्हणजे ही असतील तर ते उथळ इतके लोकप्रियता वाहवत आहे का? जातात. हां. लोकप्रियता मिळवण्याचं हा एक. हो, हा एक साधन आहे हां. आणि ते अयोग्य आहे असं माझं मत आहे. हां. कारण काय आहे, जर नाटकातच काही नसेल हां. आणि योगायोगाने म्हणा किंवा कर्मधर्म संयोगाने म्हणा हे नाटक तुमच्याकडे आले आणि तुम्ही ते करताय आणि तुम्हाला नंतर कळलं की ह्या नाटकात तसं काही नाहीये, हां. मग तुम्ही जर ॲडिशन्स करत गेला डायरेक्टरला विचारून किंवा बाकीच्या आर्टिस्टना विचारून आणि ते नाटक जास्तीत जास्त फुलवण्याचा प्रयत्न केला तर त्यात काही अयोग्य नाही. बरं. ते सुद्धा नाटकाच्या त्या संपूर्ण मागणी कशी असेल? बांधणीला योग्य अशी ॲडिशन असावी, ज्यामध्ये कुठेही अश्लीलता असू नये. अश्लीलतेच्या मी अत्यंत विरुद्ध आहे. हां. रंगमंचावर अश्लीलता दाखवावी या मताचा मी नाही. बरं. ते बघण्याची इच्छा प्रेक्षकांनी धरावी हां. अशी माझी इच्छा इच्छा नाही. नाही. तर आता तुम्ही दिग्दर्शकाचा कारण उल्लेख बेसिकली केला. नाटक हे काही प्रॉब्लेम्स, समाजातले काही चांगले प्रॉब्लेम्स, काही वाईट प्रॉब्लेम्स लोकांसमोर प्रेझेंट करत असतात. बरोबर. तिथे जर तुम्ही वाईट दाखवलं तर लोकांना काय बघायचंय आणि काय दाखवायचं नाही हां. हे तुम्ही चांगलं ठरवायला काय आणि वाईट काय हे हे तुम्ही ठरवायचं. हां. लोक बरोबर. काही बघायला तयार हो. असतात. दिग्दर्शकाचा तुम्ही उल्लेख केलात मगाशी, तर नाटकाच्या यशामध्ये दिग्दर्शकाचं सर्वात महत्वाचं यश असतं असं वाटतं हो. का? रंगभूमीवरचा जो प्रमुख भूमिका आता तुम्ही जी करता ते तुमचं यश हेच नाटकाचं नाही, यश असतं? माझं यश हे पहिलं दिग्दर्शकाचं यश असतं. हां. मी दिग्दर्शकाला सोडून फारसा कधी जात नाही. बरं. पण जर मला काही गोष्ट करावीशी वाटली, एखादा लुक म्हणा किंवा हां. एखादं जेस्चर म्हणा, तर ते मी दिग्दर्शकाला विचारूनच केलेलं असतं. हां. आता दिग्दर्शकच जर तितका बेपर्वा असेल त्या नाटकाच्या भूमिकेच्या हां. बाबतीत, तर मी माझं स्वातंत्र्य नक्कीच उपयोगी आणतो. मग अशा बेपर्वा दिग्दर्शकांच्या हाताखाली काम करताना मनाविरुद्ध काय आपलं असतं होतं आता? असं वाटत नाही का? नाही होत. हां. का सांगतो, आपण प्रयत्न करत असतो तो नाटक चांगलं होण्याच्या दृष्टीने करतो. बरोबर. लोकांसमोर जे चांगलं चांगलं प्रेझेंट करावं. कधी कधी अशी वेळ येते की आपल्याला कळतं की ही आपण चूक केलेली आहे हो, स्टेजवर, हो. तर ती दुसऱ्या दिवशी वगळलेली असते. मग ज्यावेळेला चूक होते त्यावेळेला नेमकी तुमच्या मनात विचार काय असतात की हे चुकलं बाबा? नाही, आता का सांगतो, माणूस जेव्हा 5 प्रयत्न करतो हां. लोकांना हसवण्याचे, हां. त्यामध्ये 2 यशस्वी होतात. हो. त्या 2 मध्ये योग्य आणि अयोग्य हे ठरवण्याची नटाला बुद्धी असायला पाहिजे, माझं मत. हो, हो. म्हणजे ही बेसिक गोष्ट आहे. नटाला आपण काय करावं आणि काय करू नये हे हे कळलं पाहिजे. कळण्या इतपत त्याच्याकडे बुद्धी असायला पाहिजे. हां. आणि ती जर कळली तर मला वाटतं तो जास्तीत जास्त चांगला आउटपुट लोकांसमोर देऊ शकेल. हां. म्हणजे झालेली चूक तो सुधारू शकतो. नक्कीच सुधारू शकेल आणि सुधारावी. मग अशी एखादी चूक ज्या वेळेला तुमची झाली अशी तुमच्या आठवणीत आहे का कुठली की ती नंतर आहे. तुम्ही सुधारली? आहे. हां. मी एक कुर्यात सदा टिंगलम नावाचं नाटक करत होतो आणि नाही, नाथ रामाचा. हां. तर त्यामध्ये एक असं आहे की तो ड्रायव्हर चिडलेला असतो आणि एकाला बळजबरी तो दारू पिण्याचा सीन तो असा आहे आणि तो त्याला एक उदाहरण सांगतो की मी त्या माणसाला कशी ट्रीटमेंट दिली. हां. तर त्याला जेव्हा ऐकलं नाही तेव्हा त्याच्या डोक्यात मी बाटली मारली हं. आणि मग तो तयार झाला. 21 टाके पडले आणि मग तो तयार झाला. तर त्या ठिकाणी मी दरवेळेला एक प्रेक्षकातला कोणी मित्र असेल समजा किंवा हां. ओळखीचा असेल किंवा कंपनीतला साहेब आला असेल तर हां. त्याचं नाव घ्यायचं आणि डोक्यात बाटली घालायची त्याच्या. हां. ते खुश व्हायचे आपलं नाव आलं म्हणून. तो कशा रेफरन्समध्ये नाव यायचं हे त्यांना नंतर कळायचं. हां. असं करता करता एक दिवस काय झालं की आमच्या ग्रुपमधली एक मुलगी समोर बसली होती. बरं. तिचं नाव होतं ज्योती हां. आणि मला त्या सीनला बरोबर ती दिसली. समोर त्या लाईनमध्ये ती बसलेली मला दिसली. लहान मुलगी आहे आणि काय झालं मला ते नाव डोक्यात आलं.
हं. आणि ते नाव डोक्यात आल्यानंतर हे कळलं की हिचं नाव तर ज्योती आहे, हो. हे पुरुषाचं नाव कसं करायचं. आणि मी फाट दिशेने ज्योतिबा फुले असं नाव आलं माझ्या तोंडात. अरे. ते आलं हं. मी घ्यायचं टाळलं. हं. ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं नाही. हं. पण तो मोह इतका वाईट होता की एक क्षणभर माझ्या काळजाचा ठोका चुकला होता. हं. हे जर नाव तोंडातनं बाहेर आलं असतं पुढे काय झालं असतं. बरोबर. संगीताच्या क्षेत्रामध्ये आवाज लागणं असं नेहमी म्हटलं जातं. हो. त्यांचा आवाज आज लागला त्यामुळे मैफिल रंगली. हो. तसं नाटकाच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेला तुम्ही रंगभूमीवर असता विशेषतः त्याला आवाज लागणं असं होतं का? आणि जर यापुढच्या काळामध्ये जे लोक रंगभूमीवर येऊ इच्छितात एक गोष्ट अशा अशी लोकांनी आहे. आवाज कमवण्यासाठी काय करावं? एक गोष्ट अशी आहे की ज्यांचा आवाज म्हणजे ज्यांचा बेस हां. पक्का आहे आवाजाचा, म्हणजे तोच बेस म्हणजे नेमकं काय? म्हणजे अत्यंत खालच्या स्वरात जर त्यांनी बोलला हां. तर तो शेवटच्या माणसापर्यंत ऐकू जाईल इतकं त्याला बेस जो म्हणतात आता तो. राऊचा आम्ही शेवटचा भाग ऐकला हो. त्यावेळेला तुम्ही संपूर्ण लोकांच्या डोळ्यासमोर ते चित्र उभं केलं हो. आवाजानुसार. हां. तर मग तो बेस धरायचा का? एक्झॅक्टली माझं म्हणणं तुमच्या शब्दांमधनं म्हणजे एखादं जर पीस तुम्हाला अत्यंत लो टोन मध्ये बोलायचं असेल स्टेजवर, हां. तर तो बोलत असताना कुठेही तो लाऊड न करता किंवा आवाजाला जास्तीत जास्त कमीत कमी व्हेरिएशन्स देताना ते शेवटच्या माणसापर्यंत ऐकू जाईल. हां. ही ज्या नटाची ताकद आहे त्याला आवाजाचा नट असं म्हणतात. बरं. असाच माणूस आवाज लावू शकतो. हां. मग म्हणजे असं- ज्याचा किरटा आवाज आहे, ज्याचा पिचका आवाज आहे, असा माणूस आवाज लावू शकत नाही. बरोबर. म्हणजे ही फ्रेज त्याच्या बाबतीत उपयोगी पडू शकत नाही. आकाशवाणीवर तुम्ही राऊ ही मालिका केलीत हो. आणि रंगभूमीवर जे तुम्ही विविध नाटकं करता त्याला आकाशवाणी च्या मायक्रोफोन समोर बोलताना आणि रंगभूमीवर प्रेक्षकांसमोर बोलताना नेमका काय फरक तुम्हाला वाटतो किंवा त्यावेळेला आवाजाचा वापर कसा करता तुम्ही? एक महत्वाची गोष्ट त्यात लक्षात ठेवण्यासारखी आहे की आकाशवाणीमध्ये फक्त तुमच्या आवाजाचा वापर करून तुम्हाला चित्र डोळ्यासमोर उभं करायचं असतं. हो. आणि रंगमंचावर तुम्हाला अभिनयासकट ते शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत ऐकू जाईल इथपर्यंत तो अभिनय करायचा असतो. तो थोडासा बोल्ड असू शकतो हां. की जो स्क्रीनवर तुम्हाला कमीत कमी करावा लागतो, हां. कारण कॅमेरा जास्तीत जास्त तुमच्या तोंडाच्या जवळ येऊ म्हणजे शकतो. ओव्हर ऍक्ट करायचा तो तिथं कमी हा, तर करावा रंगमंचावर हे तुम्हाला करणं भागच असतं. असतं. आणि स्क्रीन अदरवाईज ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाही. हो. आणि हीच गफलत नेहमी काही नट ही स्क्रीनवर करतात, नाही टीव्ही सिरियल्स मध्ये हां. दिसतं आणि मग ते नाटकी वाटायला लागतं थोडंसं. हां. तर माझं म्हणणं हा फरक प्रत्येक नाट्याने वापरायला पाहिजे आणि ह्या तिन्ही क्षेत्रात जर तो काम करत असेल हां. तर मला वाटतं त्याला जास्तीत जास्त स्कोप मिळावा हां. या क्षेत्रामध्ये. म्हणजे आकाशवाणीमध्ये बोलण्यातनं भूमिका उभी करणं, रंगमंचावर एखादा अभिनय करून दाखवणं आणि टीव्ही स्क्रीनमध्ये म्हणजे आय मीन सिरियलमध्ये नाही खरं मोहनजी यामध्ये तुम्ही आवाजाचा कसा वापर करायचा हे सांगा ना. नाही, आवाजाचा वापर ह्या बेसिक गोष्टीत हे असं सांगून कोणाला हां. होणार नाहीये. नाही किंवा म्हणजे आवाजाची काही देणगी प्रत्येकालाच असते अशातला भाग नाही, नाही. बरोबर बरोबर. किंवा आता माईक समोर कसं बोलावं. आता हां. काही लोक माईकच्या इतक्या जवळ जातात की त्यातनं तो ब्लास्ट येतो, Blast येतो. भा असा हां. आवाज येतो. माईक पासून किती अंतर ठेवून बोलावं, नंतर तोंडातनं हवा किती सोडावी, किती घ्यावी, हां. किती जोरात घ्यावी, किती हळू घ्यावी, हे त्या माणसाने ट्रायआउट करून बघायला पाहिजे. मला वाटतं प्रत्येक नाटाने हे करून बघायला पाहिजे. हां. किंवा आपण ओठ मिटत असतात, बंद होत तो असतात, आवाज त्याचा येतो, आवाज आवाज येतो. त्या माईकवर येतो किंवा आपण हातात कागद धरलेले असतात त्याचा आवाज येतो. तर ह्या काळजी प्रत्येक नाटाने घ्यायला पाहिजेत असं माझं मत आहे. अशी बारीक सारीक काळजी घेऊन सुद्धा आपण ज्याला एखादी भूमिका करत असतो त्याच्यावर समीक्षक हा जो एक वर्ग आहे हो. तो टीका टिप्पणी करत असतो. हो. तर नटाच्या दृष्टीनं समीक्षकाला महत्व किती आहे? माझ्या मते समीक्षकांना प्रेक्षकात इतकंच महत्व आहे. बर. एक नक्की आहे की समीक्षकांनी फारसं पेपरात लिहिण्यापेक्षा हां. म्हणजे माझं असं प्रामाणिक मत आहे की त्यांना नाटकाच्या रंगीत तालमीला बोलवलं जावं, हां. नाटकाच्या 2-3 रिहर्सल्सला त्यांना बोलवलं जावं आणि चांगलं नाटक लोकांसमोर आणण्याच्या दृष्टीनं समीक्षकांनी मदत करावी हां. या मताचा मी आहे. म्हणजे असं परंतु तुम्हाला असं म्हणायचं का की- प्रत्यक्षात होत नाही. हां. स्वतःच काही लोक महत्व वाढवून घेण्यासाठी म्हणून हां. काही वेगळ्या पद्धतीनं रिपोर्ट्स नाटकाचे लिहिले जातात बरोबर. आणि मग त्यातनं गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात. वाद निर्माण होतो. त्याचा फारसा प्रेक्षकांवर परिणाम होतोच असे नाही हां. आणि होत नाही असे नाही. काही नाटकांच्या बाबतीत तो झालेला आहे आणि म्हणूनच समीक्षकांचं महत्व लोकांनी वाढवलेलं आहे. पण ते कधी माझं म्हणणं ते जर नाटकाच्या दृष्टीनं पोषक असेल, एखादा समीक्षक जर खरोखरच नाटक चांगल्या होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असेल तर त्याला जरूर तुम्ही बोलवा, त्याच्याकडनं सजेशन्स घ्याव्यात, त्याच्याकडनं काही
सुधारणा नाटकामध्ये अर्थात करून नाटक घ्याव्यात. तेवढं तोलामोलाचं असेल तर. नाही, कुठलंही नाटक असावं. नाटक तोलामोलाचं आहे किंवा नाही हे प्रेक्षक ठरवणार आहेत. नाही तसं नाही. माझ्यामध्ये म्हणजे समीक्षकांनी- एखाद्या समीक्षकाला रंगीत तालमी दाखवून हं. त्यानं नाटकाच्या बाजूने लिहावी अशी तुमची अपेक्षा आहे का? नाही, मुळीच नाही. हा. नाटक हा धंदा म्हणून त्यांनी बघू हा. नये. एक चांगली कलाकृती, भले ती चालो न चालो, हा. पण चांगली कलाकृती लोकांसमोर सादर करण्यासाठी जर म्हणतो ना, मदतगार जास्तीत म्हणून जास्त तो अजून झाला, चांगली लोकांसमोर जावी. जावी, हा. या दृष्टीने जर तो प्रयत्नशील असेल हा. तर तो खरा समीक्षक आहे, या मताचा मी आहे. हा. आणि तशा प्रकारे मला अनुभव मंगेश तेंडुलकरांचा फार चांगला आलेला आहे हा. की तो माणूस म्हणजे माझे ते चांगले परिचय आहेत, मित्र आहेत. तर ते जर बोलवलं तरी येतात, काही गोष्टी वाटल्या तर सांगतात, ज्या आवडल्या नाहीत त्या तेव्हाच सांगतात. हा. आणि जरी ह्या तुम्ही सुधारल्या नाही तर त्याबद्दल मी लिहिणार आहे हेही तितक्याच ठामते सांगतात. हा. आणि तो अधिकार ते स्वतः मिळवतात लोकांकडनं. बरोबर. आणि ही पद्धत चांगली आहे असं मला वाटतं. म्हणजे समीक्षक. इव्हन विभा देशपांडे सुद्धा, हा. आमच्या पुण्याचे सुरेशचंद्र पाध्ये, हा. ही लोक खूप म्हणजे मुंबईच्या समीक्षकांविषयी मला फारसं माहीत नाही. मी मुंबईत आता नुकताच आलेलो आहे. हा. पण पुण्यामध्ये अशा प्रकारचे लोक आहेत चांगले. असं म्हणतात की चित्रपटात नाव कमवायचं झालं तर मुंबईत जावं लागतं. तसं हल्ली नाटकाच्या क्षेत्रातही झालंय का? तुम्ही हो. मुंबईत आता स्थायिक झाला म्हणून म्हटलं. काय आहे की तसं नाट्यक्षेत्र आणि सिनेमा क्षेत्र किंवा टीव्ही क्षेत्र हे हा. तसं मुंबईत कॉन्सन्ट्रेटेड झालेलं आहे. झालेलं. तिथे जर तुम्ही जाल तर तुम्हाला जास्तीत जास्त स्कोप मिळू शकतो, जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करू शकता आणि यश मिळू शकता. तसं पुण्या मुंबईमध्ये किंवा नाशिकमध्ये, आय मीन पुण्या नाशिकमध्ये तशा फारशा फॅसिलिटीज नाही आहेत. पुण्यामध्ये म्हणतात ते टीव्ही सेंटर करायचं, पण हा. तसं अजून काही झालेलं नाही. त्यामुळे मुंबईकडे धाव घेणं हे प्रत्येकाला बरं, नटानं पुढे येणं हे या फॅसिलिटीजवरच अवलंबून राहतं का? नॅचरली, तुम्हाला जर तसं स्कोप नाही मिळालं तर तुम्ही पुढे येण्याचा प्रश्नच नाही. तसे गावोगावी कित्येक नट आहेत, मग अशा वेळेला चांगले चांगले नट हा. आहेत की ज्यांना संधी मिळत नाही म्हणून ते मागे राहिले आहेत. नाही, मग अशा वेळेला तुम्ही जे म्हणता की समीक्षकानं चांगल्या कलाकृतीबद्दल चांगला लिहावा, अशा कलाकृतीचा मग अशा चांगल्या लेखनाचा उपयोग होतो का? होतो ना, नक्कीच होतो. काय आहे, आता जेव्हा एखाद्या पेपरमध्ये या माणसाला समीक्षक म्हणून निवडलेलं असतं तेव्हा त्याच्या पाठीमागे त्या माणसाची काही बॅकग्राऊंड आहे, हा. त्या माणसाचा काही अभ्यास आहे. तो लिहितो म्हणजे असं उठसूट काही मनाला आलं म्हणून लिहित नाही. पण ते सुद्धा नाटकाच्या फायद्याच्या दृष्टीने असेल तर ते चांगलं हो. आहे, एवढ्यासाठी म्हणून मला म्हणायचं. आता असं म्हणतात म्हणजे की समीक्षक हा नाटकाचा पहिला प्रेक्षक असावा या मताचं मी आहे. बरं. आणि मग ते प्रेक्षकांसमोर चांगल्या पद्धतीने जावं, मग प्रेक्षकांना आवडेल ना आवडेल हा म्हणजे भाग नाटक वेगळा आहे. प्रेक्षकांसमोर यायच्या आधी त्यात सुधारणा Exactly. समीक्षकांच्या सल्ल्यानं व्हाव्यात. एक्झॅक्टली. म्हणजे दिग्दर्शकानंतर समीक्षक असावा आणि समीक्षकांनंतर परीक्षक आय मीन प्रेक्षक असावेत. म्हणजे समीक्षकाचं लेखन हे नाटकाच्या जाहिरातीसाठी असू नये. जाहिरातीसाठी मुळीच असू नये. हा. मोहन जोशींमुळं अरुण सारनाईक यांची आठवण होते असं म्हणतात, हे तुम्हाला कितपत पटतं? काहीच कारण नाही. म्हणजे ते तुमचं खूपच श्रेष्ठ होते. हा. आणि त्यांचं मी सिंहासनातलं काम बघितलेलं होतं, मला फार आवडलं होतं ते. हा. त्यांचं नाटक मी रखेली बघितलं होतं, एक प्रवेश हा. बघितला होता, पण तोही मला खूप आवडला. त्यांचा आवाज मला फार आवडायचा हा. आणि तशी माझी ओळख चांगली होती त्यांच्याशी. पण त्यांच्याशी माझं नाव जोडायचं काही कारण नाही. तिथपर्यंत पोहोचायला मला बरीच वर्ष मग आवाज आणि अभिनय याच्याबद्दल आदर्श असं कोणाचा ठेवलाय की नाही तुम्ही? नाही, कोणाचंही नाही. जागतिक मराठी परिषदेसाठी तुम्ही मॉरिशसला जाणार आहे, हो. तर तिथं नेमकं काय करणार आहे तिथे जाऊन? तिथे आम्ही आग्र्याहून सुटका या नाटकातल्या 4-5 प्रवेश लोकांसमोर सादर करणार आहोत. मग आग्र्याहून सुटका हेच नाटक हे निवडण्यावर- त्या लोकांची मागणी मागणी होती. हा. त्यांनी ते स्क्रिप्ट आम्हाला सिलेक्ट करून पाठवलं होतं आणि त्यातले 4-5 प्रवेश त्यांनी सिलेक्ट केले की हे तुम्ही लोकांसमोर सादर करावेत. बरं. आणि असे त्या नाटकातले वेगवेगळे प्रवेश आहेत, त्याला जोडून आम्ही एक मध्ये कॉमेंट्री किंवा निवेदन असं करणार आहोत. त्यामध्ये आणि कोण कोण काम करताय? त्यामध्ये विनय आपटे म्हणून आहेत, हा. नंतर तुम्ही सुद्धा चंदू कुठली पारखी, भूमिका करताय? मी मिर्झा राजे जयसिंग करतोय. हा. विनय आपटे उमर खानचं काम करतात, हा. चंदू पारखी औरंगजेबाचं काम करतात हा. आणि प्रमोद पवार शिवाजीचं काम करतात. बरं. मग तिथं एक प्रेझेंटेशन एवढं असतात हे तो? हो, त्या परिषदेमध्ये ते सादर व्हावं आणि ते मुंबईच्या नाट्य परिषदेकडनं सादर व्हावं. तर त्यात आमच्या ह्या 4-5 कलाकारांची निवड झाली. त्याच्या तालमी करून आम्ही आता 24, 25, 26, 27 या 4-5 दिवसात तिथे सादर करणार आहोत. मराठी रंगभूमी हे आज दूरदर्शन मध्ये जाण्याची पायरी आहे असं झालं, हे खरं आहे का? नाही, मुळीच नाही. म्हणजे एकदा नाटकात प्रयोग दूरदर्शनमुळे- करायचं आणि मालिकेत जायचं. दूरदर्शनमुळे पहिल्यांदा म्हणजे या सिरियल्समुळे पहिल्यांदा रंगभूमीवर परिणाम जरूर जाणवला. हा. परंतु जो नाटकाचा वेडा प्रेक्षक होता तो तो नाटकात अजूनही दूरदर्शनवर रमतो. समाधानी नाही. हा. तो अजूनही प्रेक्षागृहात येऊनच तिकीट काढून ते नाटक आनंदाने बघतो. आवडलं नाही तर नाही आवडलं म्हणून सांगतो, आवडलं तर कौतुकही करून जातो आणि तो प्रेक्षक तसाच टिकणार आहे
गेली कित्येक वर्ष टिकलेला आहे, याही वर्ष पुढे टिकेल तो. मग यातला नेमका कुठला प्रेक्षक तुम्हाला आवडतो, जो घरात बसून पडद्यावर तुमचा अभिनय बघतो नाही, तो का? असं वर्गवारी करणं मला फारसं अवघड आहे, कारण मी दोन्हीकडे काम करतो हां. आणि तेही माझे प्रेक्षक आहेत आणि हेही माझे प्रेक्षक आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची वर्गवारी करण्याचा अधिकार कुठल्याही नटाला दिलेला नाही, देऊ नाही म्हणजे आता कुणी घेऊही नाही. जोशी, आता लोकप्रियता जशी कलाकाराला मिळत जाते तसे त्याचे दौरे वाढतात. तरुण वर्ग म्हाताऱ्या व्यक्ती तुमचे दौरे वाढत चालले, तर अशा वेळेला घरचं सहकार्य म्हणजे कुठल्याही एका यशस्वी पुरुषामागं खंबीर स्त्री असं असते घरात असं म्हणतात, तर तसं तुमच्या बाबतीत काय? हे म्हणतात ते खरं हां. आहे, माझ्या मागे माझी पत्नी उभी आहे, त्यात काही डावलण्यासारखं काहीच नाही. परंतु हां. एक गोष्ट नक्की होते आणि ती कुठल्याही बिझी माणसाच्या बाबतीत होते. कुणी बिझनेसमध्ये असेल, कुणी हां. डॉक्टर असेल, कुणी नाटक व्यवसायात असेल, जो माणूस घराच्या बाहेर राहतो त्या माणसाविषयी काळजी काही लोक करतात, काही लोक करतातच असंही नाही. बरं. हे प्रत्येकाच्या वागण्यावर अवलंबून असतं असं माझं मत आहे. आणि नाट्य क्षेत्रामध्ये प्रसिद्धी मिळवण्याच्या मागे जेव्हा काही माणसं धावायला लागतात तेव्हा घराकडे आणि ती दुर्लक्ष दुर्लक्ष होतं. हां. आणि अशा वेळेला जेव्हा चुकीची प्रसिद्धी मिळवण्याची ती सुरुवात होते, हव्यास सुरू होतो, हां. त्यावेळेला घराकडे नॅचरली तुमचं दुर्लक्ष व्हायला लागतं. हां. आणि अशा ह्याच्यातनं बरीचशी भांडणं नाट्य क्षेत्रामध्ये दिसतात, चित्रपट क्षेत्रामध्ये दिसतात. दिसतात. काही लोक त्याचं कॅपिटल करतात, म्हणजे ते भांडवल करून प्रसिद्धी मिळवतात. हां. ते फारसं योग्य असं माझ्या या मताचं मी नाही आहे. हां. पण काही लोकांना ते केल्याशिवाय गत्यंतरही नसतं, प्रसिद्धी मिळवता येत नाही, असे काही नट आहेत, पण त्यांच्या दृष्टीने ते योग्य आहे. हां. म्हणजे घर सांभाळून रंगभूमीवरचा संसार सांभाळत तुमची वाटचाल सुरू आहे असं हो, म्हणायचं का? मी अजून तरी 17 वर्ष माझ्या लग्नाला झालीत, त्यात मी यशस्वी आहे. हां. मला छान 2 मुलं आहेत, हां. ती पण खुश आहेत. हां. अजूनही मला बाबा म्हणून हाक मारतात. म्हणजे आहे याच्यात तुम्ही पूर्णपणे समाधानी आहे, हो, खरं नक्कीच आणखीन आहे. काहीतरी करायचं आहे. नाही, करायचंय, पण ते मी एका लिमिट पर्यंतच करणार आहे. मी हे नक्की मग ठरवलंय. ही लिमिट कुठली? ही माझ्या वयाच्या 41व्या वर्षी मी हे नाट्यक्षेत्र सोडलेलं असेल. बरं. म्हणजे ही राजकीय घोषणा नाही ना? नाही, मुळीच नाही. हां. हे मी माझ्या समाधानासाठी सोडणार आहे. काय आहे, माणसाने एक लिमिट ठरवून घेतली ना तरच तो तिथपर्यंत काही विकास जास्त करू शकतो. करू शकतो. आणि तिथपर्यंत करता येत नसेल तर मग आपण फारसं पुढे काही करू शकेन असं हां. मला काही हे नाहीये, कॉन्फिडन्स नाहीये. करू शकलो तर त्या पिरियडमध्येच मी करू शकेन हां. अशी माझी इच्छा आहे आणि मी ते करणार आहे. ते यशस्वी झालो हां. किंवा नाही झालो तरी हे 41व्या वर्षी मी ते सोडलेलं असेल, रंगभूमीवर असणार नाही. सोडलेलं असेल. हां. मोहन जोशी, तुम्ही इथं आलात आणि अतिशय आत्मविश्वासपूर्ण जे तुम्ही तुमच्याबद्दल सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणी जळगावच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी तुमचा आभारी आहे. आपणही मला इथे मुलाखतीसाठी बोलवलं जळगाव आकाशवाणीवर, त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. तसाच माझा आवाज, माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मान तुम्ही घेतलेला आहे. तो मान मी अत्यंत अभिमानाने तुम्हाला देतोय, वा. कारण लोकांशी बोलण्याचं हे माध्यम अतिशय चांगलं आहे. जास्तीत जास्त लोकांशी तुम्ही मनमोकळेपणाने बोलू बोलू शकता. शकतो आपण. ही संधी तुम्ही मला दिलीत, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे. लोकांचंही मी आभारी आहे. असंच कृपालोभ असू द्यावा ही विनंती. धन्यवाद. नमस्कार.